नमस्कार, आपण पाहताय NDTV मराठी. मी मयूर बोरसे आणि आता बातम्या विस्तारात. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची तब्बल 4 तास चर्चा पार पडली आहे. शिवतीर्थ बंगल्यावर त्यांची ही बैठक झाली आहे. या बैठकीत महापालिका निवडणूक, प्रचार, संयुक्त सभा या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची शक्यता आहे. तर बंडखोरांना शांत करण्याच्या रणनीतीवरही ठाकरे बंधूंमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. ठाकरे बंधूंच्या 5 जानेवारीपासून एकत्र सभा पार पडणार आहेत. मुंबईतून या सभांचा धडाका सुरू होणार आहे. त्याआधी त्यांच्यात बैठक आज पार पडली आहे. पालिका निवडणुकीसाठी दोन्ही ठाकरे एकत्र आले. त्याच पार्श्वभूमीवर आता दोन्ही बंधूंनी कंबर कसली आहे. काल सुद्धा त्यांच्यात चर्चा पार पडली. त्यानंतर आज तब्बल 4 तास बैठक झाली आहे. यावेळी आदित्य ठाकरेही उपस्थित होते. मुंबईकरांसह राज्यातील जनतेला ठाकरे बंधूंची एकत्रित डरकाळी ऐकायला मिळणार आहे. ठाकरे बंधूंच्या सभांना येत्या 5 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासह संयुक्त सभा यांच्या पार पडणार आहेत. मुंबई महापालिकेत आपलीच सत्ता यावी म्हणून सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. ठाकरे बंधूंनीही एकत्र येऊन मुंबई राखण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे मुंबईतील राजकीय वातावरण आता ढवळून निघणार आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त सभा मुंबईसह इतर महापालिका क्षेत्रांमध्येही होणार आहेत. ठाकरे बंधूही लवकरच प्रचाराला सुरुवात करणार आहेत. कशी आहे नेमकी ठाकरे बंधूंची प्रचाराची रणनीती, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 5 तारखेपासून दोन्ही भावांच्या संयुक्त सभा पार पडणार आहेत. मुंबईत दोन्ही भावांच्या एकत्रित 3 सभा होणार आहेत. पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर आणि शिवाजी पार्कमध्ये या सभा होणार आहेत. कल्याण डोंबिवलीत सुद्धा दोन्ही भावांची युती आणि तिथेही सभा होणार आहे. भाषावादाने वातावरण तापलेल्या मीरा भाईंदरमध्ये सुद्धा दोन्ही बंधू एक सभा घेणार आहेत. नाशिकला सुद्धा ठाकरे बंधूंची सभा होणार आहे. ठाकरे बंधू एकत्रित सभा घेण्यासोबतच संयुक्त वचननामा देखील जाहीर करणार आहेत. ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यात काय असू शकतं, पाहूया. दर्जेदार शिक्षणासाठी मुंबई पब्लिक स्कूलची संख्या वाढवणार. गोराईतील समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प. मुंबईकरांना 24 तास पिण्याचं पाणी उपलब्ध करून देणार. समुद्रात सांडपाणी जाऊ नये यासाठी STP प्रकल्प पूर्ण करणार. प्रदूषण कमी करण्याचं आश्वासन देण्याचीही या वचननाम्यातून शक्यता आहे. मुंबईतील हरित पट्टे कायम ठेवण्याबाबत आग्रही राहणार. खड्डेमुक्त मुंबईची घोषणा करण्याचीही शक्यता आहे. पादचाऱ्यांसाठी योग्य फुटपाथ बनवण्याचं आश्वासन देणार. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज उमेदवारांना मार्गदर्शन केलंय. कोणत्याही आमिषाला बळी पडू नका असं आवाहन राज ठाकरेंनी उमेदवारांना केलंय. मुंबई वाचवण्याची ही शेवटची संधी आहे, त्यामुळे ऑफरकडे लक्ष देऊ नका असं आवाहनही राज ठाकरेंनी केलंय. राज ठाकरेंनी नेमका काय कानमंत्र दिलाय, पाहूया. तुम्हाला अनेक ऑफर येतील. पैशाचं आमिष दाखवलं जाईल. आमिषाला बळी पडू नका, मुंबई वाचवायची आहे. मला अनेक ऑफर आल्या, मी पळवून लावल्यात. प्रत्येक बूथला आपली 10 माणसं उभी करा. बोगस मतदान व्हायला नको, सतर्क रहा असंही राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना संबोधित केलंय. बोगस मतदार दिसल्यास तिथेच फटकावून काढा.